जमिनीतून गुप्तधनाचा हंडा काढून देतो असं सांगत भोंदूबाबांनी 1,87,00,000ची फसवणूक केली आहे। फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाला आता सोलापूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केलेली आहे। मोहम्मद कादर शेख असं फसवणूक करणाऱ्या भोंदूबाबाचं नाव आहे। सोलापुरात त्यानं अनेकांची फसवणूक केलेली आहे। मोहम्मद कादर शेखला कर्नाटकातील विजापूर येथून पोलिसांनी अटक केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या टीमने ही कामगिरी केली आहे। मोहम्मद कादर शेख यांना सोलापुरातील गोविंद बंजारी यांना जमिनीतून गुप्तधन काढून देतो असं सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली होती। याबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर सोलापूर पोलिसांनी छापा रचून भोंदूबाबाला त्याच्या राहत्या घरातून अटक केली। जमिनीतून गुप्तधनाचा हंडा म्हणजे सोन्याचा हंडा काढून देतो अशा आमिष दाखवून फसवणूक केल्याबाबत तक्रार गुन्हे शाखेकडे करण्यात आली होती। त्या तक्राराच्या चौकशीमध्ये आपल्याकडे जे तक्रारदार आहेत त्यांची जवळजवळ 1,87,00,000ची फसवणूक झाल्याचं निष्पन्न झालं होतं आणि त्याला आपण ताब्यात घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करून आपण उद्यापर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत आपण पोलीस कस्टडी रिमांड घेतलेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।